धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या पुस्तकाची ट्रोलिंग जेवढं मराठी लोकांनी केलं नाही तेवढं अमराठी लोकांनी केलं. दुर्दैवाने जून 24 मध्ये जे निकाल आले ते धक्कादायक नाही पण अनपेक्षित होते. एक्झिट पोल बाहेर आल्याच्या दुसऱ्या दिवशी, कारण एक्झिट पोल सुद्धा त्या पुस्तकाच्या अंदाजानुसार भाजपला ओव्हरशूट मतदान असणार, म्हणजे निकाल असणार असेच होते. तर ते पहिल्यांदा ते प्रेडिक्शन फेल गेलं. बरं. इव्हन म्हणजे मोदी सत्तेत आल्यानंतर सेफोलॉजिस्टचं पण प्रिडिक्शन फेल जाण्याचा तो पहिला आहे. म्हणजे आपण बघितलं असेल भाऊ तोरसेकरांचं पण प्रिडिक्शन चुकलं हो टेक्निकली आकडेवारीच्या हिशोबात, आणि त्याचा फटका त्या पुस्तकाला बसला चांगलाच. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या पुस्तकाची ट्रोलिंग जेवढं मराठी लोकांनी केलं नाही तेवढं अमराठी लोकांनी केलं. काही नाही, कव्हरवर म्हणजे काय? मोदींचा फोटो आणि अनेक अमराठी लोकांनी त्या तक्त्यांमधले फक्त आकडे बघून त्यांना असं वाटलं की अच्छा, तामिळनाडूमध्ये इतक्या सीटा मिळणार होत्या, तिथं तामिळनाडूमध्ये तर हेच झालं, महाराष्ट्रामध्ये हे झालं, युपीत तर फटकाच बसला. आणि नेमके ते आकडे युपीतले प्रोजेक्टेड आकडे आणि प्रत्यक्षातल्या आकड्याच्या मधली तफावत जास्त असल्यामुळे, आणि साधारण देवनागरी लिपी वाचता येणाऱ्या कोणालाही मराठी आकडे तर कळतात. हो. सो मला इतकं ट्रोल केलं जणू काही मीच अंदाज लावला होता.